निवडणुकीचे पडघम वाजू लागले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, कोण म्हणतं सप्टेंबरमध्ये होतील, कोण म्हणतं नोव्हेंबर म्हणतील। मुंबई महापालिकेच्या चर्चा सुरू झाल्या, दोन ठाकरेंची एकत्र येणार की नाही, भाजप सेना युती होणार की नाही, अशा चर्चा झडू लागल्या आहेत। मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे तर स्वबळावरतीच निवडणूक लढवल्या देतील असे संकेत दिलेले आहेत। आता पालकमंत्री उदय सामंत त्या बाबतीत काय भूमिका जाहीर करतील हा भाग वेगळा, पण आता नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम मात्र अधिक चर्चेत येऊ लागले। शहर पातळीवरती काही वॉर्डामध्ये उमेदवारांची नावं सुरू झाली, हा अमुक ह्याला उमेदवारी मिळेल, त्याला उमेदवारी मिळेल, पण प्रभाग क्रमांक 14 जिथे राजकीय दृष्ट्या तो वार्ड अत्यंत नेहमी चर्चेत, त्याचं कारण असं तिथं शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपिन बंदरेकरांचं त्या मतदारसंघात वास्तव्य, माजी आमदार राजन साळवी त्यांचं काही काळ त्या ठिकाणचं वास्तव्य, भाजपचे शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष मुन्ना चौंडे त्याच भागात येतात, अशा अनेक मंडळींचं त्या मतदारसंघातलं वास्तव्य पाहता हा मतदारसंघ म्हणजे हा वार्ड हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे। आणि त्या ठिकाणी आता नव्याने चर्चा सुरू झाली, काहीतरी इच्छुक आहेत, युती झाली तर शहराध्यक्ष भाजपचे दादा डेकणे यांच्या सभापतींना उमेदवारी मिळेल, युती नाही झाली तर परत शिवसेना भाजप आमने सामने येईल। शिवसेनेकडनं तरुण कार्यकर्ता राहुल रसाळ यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। तिकडे मुन्ना चौंडेंना जर युती झाली तर मुन्ना चौंडेंचा पत्ता कसा लागेल किंवा त्यांना कशी संधी मिळेल त्या संदर्भातला निर्णय व्हायचा आहे। आणि आता ही सगळी चर्चा चालू असताना पुन्हा आता नवीन नाव एक चर्चेत आलं, ते म्हणजे अथर्व साळवी, राजन साळवीचे सुपुत्र, मुंबईमध्ये युवासेनेचं काम करतात आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पुन्हा या मतदारसंघात त्या वॉर्डात परत खळबळ सुरू झाली। नक्की या शिवसेनेकडनं उमेदवारी कोणाला मिळणार, युती होणार की नाही। काहींच्या मते सामंत साहेब अखेरच्या क्षणी जे इच्छुक आहेत त्यांना कुठंतरी थोडंसं धक्का देत भाजपमधल्या काही मंडळींना पक्षात आणून त्यांना त्या शिवसेनेकडे उमेदवारी देतील अशी नावं चर्चेत आहेत। त्यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत, काही विद्यमान मावळत्या नगरपालिका नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत। पण प्रभाग क्रमांक 14 तेलियाळीचे, चौंडी वाटारा, घोडे वाटार, खडपे वाटार, मांडवीचा अगदी वेताळ पुलांचा सगळा भाग ह्या मतदारसंघात येतो, आठवडा भागाचा काही भाग। त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या, उमेदवारांची नावं चर्चेत यायला लागले, काही उमेदवार इच्छुक आपल्या प्रभागात काम करू लागले, या नात्यानिमित्ताने मतदारांशी संपर्क चालू झाले। पण प्रभाग क्रमांक 14 मध्ये राजन साळवींच्या सुपुत्राचं अथर्व साळवीचं नाव आल्यानंतर मात्र या मतदारसंघात एक राजकीयदृष्ट्या एक चर्चा सुरू झाली, चुळबुळ सुरू झाली। कारण राजन साळवींचा प्रवेश एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत झालेला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांची जवळीक असेल किंवा उदय सामंतांनी आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांना लोकांच्या संपर्कात जा, कामं करा असे संदेश दिलेले आहेत। एकंदरीतच काय की रत्नागिरी नगरपालिका प्रभाग 14 गेल्या 4-5 दिवसामध्ये अथर्व साळवी यांचं नाव आल्या कारणाने अधिक चर्चेत राहिला। आता शेवट क्षणाला सेना भाजप युती होते का, झाली तर उमेदवार कोण असतील, नाही झाली तर सेनेकडनं किंवा भाजपकडनं कोण उमेदवार असतील हे जरी आज बोलतच असलं तरी काही नावाच्या चर्चेने मात्र काही इच्छुकांमध्ये नाराजी पसरले, काही तशा प्रकारची आपल्या नाराजीची पोस्ट सोशल मीडियावर सुद्धा टाकलेली आहे। आणि एकंदरीत काय सध्या नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत असताना नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 14 मात्र गेले 3-4 दिवस अति चर्चेत आलेला आहे। शहर अध्यक्ष बिपिन बंदरेकरांची भूमिका शेवटच्या क्षणाला काय राहणार आहे, पालकमंत्री उदय सामंत कोणालाच उमेदवारी देणार आहेत, भाजपकडनं कोणाचं नाव येणार आहे किंवा भाजपमध्ये सामंतांकडून कोणाचा प्रवेश करून घेण्यात येणार आहे, त्याला उमेदवारी कोणाला देणार आहे, असे तर्क वितर्क आता नाक्यावरती प्रभाग क्रमांक 14च्या बाबतीत सुरू झाले। एकंदरीतच काय की निवडणुकीला जरी वेळ असला ते नगरपालिका चर्चा मात्र आता नाक्यांवरती शहरात होऊ लागले। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।